नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला निघाले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीचे जागा वाटप आणि उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचं समजतंय। मनसेला 1 किंवा 2 जागा द्यायच्या तर त्या कोणत्या द्यायच्या या संदर्भातला निर्णय देखील या बैठकीत होणार असंही बोललं जातंय। शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा सोडायच्या याचाही अंतिम निर्णय आज होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। आज होणाऱ्या बैठकीत मतदारसंघाचे जागा वाटप अंतिम झाले की सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती आहे। भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी विमान, रेल्वे अशी सर्व तिकिटे आहेत, लोकसभेचे माहित नाही असे म्हणत पहिल्या यादीत नाव जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती। यानंतर फडणवीसांची भेट घेत त्यांनी दिल्ली गाठली होती। गेल्या 3 दिवसांपासून ते अमित शाह यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत। अशातच सातारा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भाजपाकडे केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीत जाणार असून प्रदेश भाजप नेत्यांसोबत उदयनराजेंना शहांच्या भेटीची संधी दिली जाईल। महायुतीसह महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही। महायुतीत खटके उडणे सुरूच असून महाविकास आघाडी तणाव असल्याचे सांगितले जाते। यातच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसतंय। यातच आता अमरावतीची जागा भाजपा लढवणार असून रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। विधानसभेला अर्वाच्य भाषेत अजित पवारांनी टीका केल्याचा व पाडल्याचा राग मनात धरून असलेले शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेला पवार कुटुंबात एकटे पडलेल्या अजितदादांना खिंडीत गाठण्यासाठी कंबर कसली आहे। आज त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली। अशातच शिवतारेंनी पक्षविरोधी कृत्य केल्याने त्यांची हकालपट्टी करण्याचा दबाव शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वाढू लागलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसतंय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही। यातच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले जाते। यावरून भाजपकडून टीका करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील यांना या निवडणुकीत पराभवाची मोठी भीती असल्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून पळ काढत आहेत। किंबहुना पळून जाण्याचे या नेत्यांचे प्रयत्न आहेत। म्हणूनच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नकार देत आहेत अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे। शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील येत्या 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। आढळरावांचं महायुतीचं तिकीट जवळपास निश्चित आहे। एकनाथ शिंदेंनी जुलै 2022 मध्ये बंड केल्यावर आढळराव पाटील त्यांच्यासोबत गेले होते। आजही त्यांचे शिंदेंशी कुठलेही मतभेद नाहीत, पण महायुतीच्या वाटाघाटीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली। उमेदवारी मात्र आढळरावांना देण्याचं ठरलंय। म्हणून मग एकनाथ शिंदेंनी एका प्रकारे आपला उमेदवार निर्यात करण्याचं ठरवलंय आणि त्यामुळे आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। भाजपची रणनीती म्हणजे झुकला नाही तर जेलमध्ये आणि एकदा झुकायला तयार झाला तर त्याला वॉशिंग पावडरमध्ये धुवून सत्तेत सामील करून घ्यायचे अशी आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल झुकले नाही म्हणून त्यांना अटक करण्यात आली, मात्र आगामी काळात भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असा विश्वास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलाय। खरं तर भाजपला लोकसभेत पराभवाची चिंता सतावत आहे। त्यामुळेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याला अटक करण्याची नामुष्की भाजपावर ओढवली आहे। मात्र मला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे, कारण ते भाजप समोर झुकले नाहीत। उलट लढणाऱ्यांच्या यादीत त्यांनी आपले नाव समाविष्ट केले असं देखील अमोल कोल्हे बोलले आहेत। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो। पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागले तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो। धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा, धमक्याचा प्रकार बारामतीत सुरू आहे। हा डरपोकपणा आहे। तुमचं अस्तित्व फार थोडं आहे।
तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केलाय। कोणतेही तर्कसंगत कारण न देता किंवा सार्वजनिक हित सिद्ध न करता पुणे येथील कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली विकास कामे रद्द करून त्याचा निधी पर्वती मतदारसंघातील विकास कामांसाठी वळवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदा मनमानी ठरवून रद्द केलाय। याशिवाय कसबा मतदारसंघातील कार्यादेश काढलेली आणि न काढलेली विकास कामेही येत्या आर्थिक वर्षात कोणतेही कारण पुढे न करता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेशही देण्यात आलाय। वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली आहे। असे असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयास येऊ शकते, कारण ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। आजच्या बैठकीनंतर शेंडगे यांनी राज्यात तिसरी आघाडी होईल अशी आशा व्यक्त केली आहे। ओबीसी बहुजन पार्टी आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र ताकदीने लढतील। आम्ही 22 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे, आमच्याकडे यादी देखील तयार आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।